हॅलो हाय नमस्कार। अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे ना माझ्या नातीसाठी मला साऊथ इंडियन ड्रेस शिवायचा आहे। त्याच्या आधी माझ्या मुलीचा मी शिवलेला आहे। एकाच साडीमधून दोघींना पण ड्रेस पाहिजे। तर ही साडी आम्हाला लग्नामध्ये आली होती। सेम साड्या मला पण आली होती आणि माझ्या मुलीला पण आली होती। म्हणलं दोन सेम साड्या काय करायच्या आहेत, तर म्हणलं चला शिवूयात। पण ॲक्च्युली ते शिवायला नाही पाहिजे होतं, कारण की साडीचा कपडा खूप कडक आहे। तर चला म्हणलं असू द्या, घरातच टेलर असेल तर काही हरकत नाही, कारण बाहेर शिवायला दिल्यानं खूप पैसे घेतात। काही हरकत नाही, दोनदा तीनदा जरी घातले तरी आपले पैसे वसूल होतात। तर माझ्या मुलीचा मी आधीच शिवून ठेवलेला आहे। त्या दोघींना गणपतीमध्ये घालायचं आहे। तर आज माझ्या नातीसाठी मला वरचा ब्लाऊज शिवायचा आहे। परकर मी आधीच शिवून ठेवलेला आहे। मला जसा वेळ भेटतो तसं मी शिवते। तर कारण नात माझ्याजवळ असते, मला ती काही करू देत नाही। तर आज मी म्हटलं चला आज गणपती उद्या म्हणता म्हणता गणपती जवळ येईल, म्हणून म्हटलं आज शिवूनच घेते। तर तुम्ही ते बघू शकता, मी 4 फोल्डमध्ये 7 इंच घेतलेला आहे। लांबीला 13 इंच घेतलेला आहे। रेडी आपल्याला 13 पाहिजे, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच घेतलेला आहे। आणि आर्मोल 4.5 आणि शोल्डर 4.5 घेतलेला आहे। मागचा गळा 3, पुढचा गळा 4 थोडं जास्त झालेला आहे, थोडं कमी घ्या तुम्ही। 3.5च घेतलं तरी बरोबर येईल। ते जरासं मोठा झालेला आहे गळा, तर कमी घ्या, 3.5 घ्या। 2 वर्षाची आहे ती, तर कमी तुम्ही घेतलं तर ते बरोबर गळा बसेल। तर बॅक साईडला मला ओपन ठेवायचं आहे, म्हणून 1 इंच मी जास्त सोडलेला आहे फोल्डिंगसाठी। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे। व्हिडिओच्या नादामध्ये थोडी माझी चूक झाली, गडबडीमध्ये मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं आणि परत मला ते खोलावं लागलं, कारण मला पूर्ण कवर करायचं होतं। ते व्हिडिओच्या नादामध्ये मी पूर्ण जोडून घेतलं, परत त्याला खोललं आणि व्यवस्थित बनवून घेतलं। काही नाही, आपणच शिवणारे आहोत तर चुका होतातच। मध्येच धागा पण संपला आणि अशा ह्याच्याने बॅक साईड पूर्णपणे रेडी झालेली आहे। त्याला पाठीमागून हुक वगैरे लावायचे आहेत, तर ते नंतर लावून घेईन मी। आणि असंच मग पुढचा पण आपल्याला कवरच करून घ्यायचं आहे। तर छोटे छोटे कट आधी अस्तर जॉईन करून घेतलं सरळ साईडनी, आणि मग त्याच्यानंतर कट लावून घेतले। मग किनारी ही मारा तुम्ही, नाही जर मारली ना तर गळा व्यवस्थित बसत नाही। काही जणांच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं की ते डायरेक्ट वरची सिलाई मारतात, तर तसं मारू नका। ही किनारी तुम्ही मारलीच पाहिजे, म्हणजे गळा कसं व्यवस्थित दिसतो आणि फिनिशिंग पण छान दिसते। तर तुम्ही बघू शकता इथे गळ्याची फिनिशिंग किती छान आणि मस्त आलेली आहे। तर तुम्ही बघा इथे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि शिवून बघा, व्यवस्थित आलेला आहे, छान बसलेला आहे ड्रेस। तर चला इथे बाकीचं जो आहे अस्तरचं ते आपण याला अटॅच करून घेऊ, आणि बाकीचा जो आहे कपडा, एक्स्ट्रा जो कपडा आहे त्यालाही कट करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता, आणि त्याच्यासमोर मी मस्त अशी डिझाईन पण लावलेली आहे। आणि फ्रंटला सुद्धा मी टक्स लावून घेतलेला आहे, सेम जसं आपण बॅकला लावलं तसं सेम लावून घ्यायचं आहे। आर्मोलपासून घ्यायचं आहे ते, आणि खाली 6 इंचावर टक्स लावून घ्यायचं आहे। तर मला स्लीव लावायचे नव्हते, कारण कपडा खूप याचा कडक आणि जाड आहे, मुलीला इरिटेट होईल म्हणून मी त्याला स्लीव लावलेलं नाही। स्लीवलेसच ठेवायचं होतं मला, पण मला डोक्यात आलं की चला फ्रिल लावूया छोटीशी आपण, म्हणजे ते छान दिसेल। तर बघू शकता मस्त दिसत आहे इथे। आणि त्याला पायपिंग लावून घेतली मी, कारण ते टोचणार नाही तिला। आणि समोरला छान अशी मी त्याला डिझाईन लेस लावून डिझाईन केलेली आहे। 3-3 इंचाचा चौकोनी कपडा मी कापून घेतला आणि त्रिकोणी समोर ठेवला, आणि त्याच्यावरून डबल लेस लावली। आणि ड्रेस खूपच सुंदर दिसतोय, खूपच छान दिसतोय। तिला घालून पण बघितलं आहे मी, खूप सुंदर आलेला आहे ड्रेस। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा पूर्ण कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मला ॲटलिस्ट कळेल तरी की तुम्ही माझ्याशी बोलताय म्हणून। त्याचा हा माझा मुलीचा नातीचा माझा ड्रेस रेडी आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। चलो बाय।